डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे की सतत आणि संथ गतीने होणाऱ्या बदलाला उत्क्रांती असे म्हणतात. एक वानराला शेपटी नव्हती, होती का शेपटी? का बरं शेपटी नव्हती? कारण तो आफ्रिका खंडाच्या सपाट भागावर उदयास आला आणि वानराला शेपटी याच्यासाठी असते, जेव्हा तो झाडांवर या झाडावरून त्या झाडावर उडी जेव्हा मारतो ना, तेव्हा शेपटी त्याचा तोल सांभाळण्यासाठी त्याला मदत करत असते. आणि तिथे आफ्रिका खंडामध्ये ज्या भागामध्ये तो वावरला तिथे शेपटीची गरजच पडली नाही, कारण झाडच नाही. त्याच्यामुळे ज्याचा वापर होत नाही ती गोष्ट कालांतराने हळूहळू नष्ट होते आणि म्हणून त्याला काही शेपटी नव्हती. बरोबर आहे. त्यानंतर हळूहळू उत्क्रांत होत होत आपला मानव पुढे वाढला आणि आजचा आपल्याला प्रगत बुद्धीचा मानव हा दिसत आहे. या प्रगत बुद्धीच्या मानवाने खूप नवीन नवीन शोध लावले. स्त्रियांनी शेतीची सुरुवात केली. अन्नधान्य मग शिजवायचं कुठे? कारण प्राण्याला मारलं की खाल्लं, हो की नाही? पण अन्न तर शिजवावं लागेल ना. त्यासाठी याच स्त्रियांनी सर्वप्रथम मातीची भांडी बनवली. म्हणजे मातीची भांडी तयार करणारी ही स्त्री. आपल्याला आधीच्या काळामध्ये सुद्धा असे स्पष्ट उल्लेख दिसतात की स्त्रिया ह्या खूप विद्वान होत्या, पण मधल्या काळात कुठे माशी शिंकली माहित नाही. ह्या पुरुष मंडळींना कदाचित असं वाटलं असेल की या स्त्रियांना ठेवलं अबला, त्या झाल्या नाही सबला, तर खूप छान. जर त्या झाल्या सबला तर वाजवतील आमचा तबला, हो की नाही? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कोणत्याही आधी तुम्ही ऐकलेल्या शब्दाची पुनरावृत्ती मी करणार नाही आणि तुम्ही बोर होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देते. कारण मी कोण आहे? मी शिक्षिका आहे, हो की नाही? अगदी बरोबर उत्तर दिलं तुम्ही. आणि विद्यार्थ्यांची मानसिकता ही मला खूप छान माहित आहे. तुम्ही तो मोठे विद्यार्थी आहात, आमचे विद्यार्थी तुमच्यापेक्षा लहान. तुम्ही ज्यांना पिल्लू म्हणता की नाही, 5वीचे वर्गातली मुलं, ते आमच्या कॉलेजचे मुलं आहेत. म्हणजे आमच्या शाळेतला सगळ्यात मोठा वर्ग आणि ते असे वागतात जसे काय आम्ही कॉलेजमध्ये गेलो, नाही का? तर बघा, आता स्त्रियांना शिक्षणाचे संपूर्ण द्वार खुले झालेले आहे. त्या कुठेही जाऊन शिक्षण घेऊ शकतात. त्यांना कोणत्याही प्रकारची आळकाठी नाही. इव्हन त्या परदेशात जाऊनही शिक्षण घेऊ शकतात. शिक्षण घेण्याची तयारी ही त्यांची पाहिजे, त्यांना कोणी अडवलेलं नाहीये. इतकंच नाही तर त्यांना रिझर्वेशन सुद्धा आहे. म्हणजे मुलांपेक्षा 2 मार्क कमी असले ना तरी तुमचं सिलेक्शन होतं. ते काय करायचंय ते तुम्ही ठरवायचं आहे. कारण संधी ही आपल्या दारावर नेहमी टकटक 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 असं करत असते. दार उघडायचं की नाही उघडायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणून आम्हाला हे मिळत नाही, आम्हाला ते मिळत नाही, आम्हाला ते मिळत नाही, अशा गोष्टी करत राहण्यात काहीही अर्थ नाही. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत, कोणी दुसरा नाहीये. मला आता एक गोष्ट सांगा, तुम्हाला वर्तुळ माहिती आहे? वर्तुळ माहिती आहे ना? वर्तुळ कसा काढतात? असा गोल काढतात? नाही, तो गोल झाला. सर्कल कसा काढतात? कंपासने काढतात. कंपासने सर्कल काढताना सगळ्यात आधी काय करावं लागते? डिस्टन्स घ्यावा लागतो आणि त्यानंतर काय करावं लागते? पॉइंट पकडावा लागतो. पॉइंट काय पकडावा लागतो? पॉइंट पकडल्याशिवाय म्हणजे बिंदू पकडल्याशिवाय परीघ काढता येत नाही. समजलं? आणि त्या सर्कलचा जो बिंदू आहे, जो पॉइंट आहे, तो पॉइंट म्हणजे तुम्ही स्वतःला बदलल्याशिवाय समाजाला बदलू शकत नाही. समाजाला बदलणे साधी गोष्ट नाही. समाजाला बदलवायचं असेल तर सगळ्यात आधी स्वतःला बदलवावं लागेल. मी आताच म्हटलं की स्त्रियांना सामाजिक शिक्षणाची गरज आहे. सावित्रीबाई फुलेंनी खूप काही केलं. आपण आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतो, पण त्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी केलं त्याची उतराई आपण त्यांना काय देत आहोत? तर काहीच नाही, नाही का? आपण अजून नवीन नवीन सवयी स्वतःला लावून घेतल्या. कशा लावून घेतल्या? नवरात्र आलं, आजचा दिवस काळ्या साडीचा, उद्याचा दिवस पांढऱ्या साडीचा, परवाचा दिवस पिवळ्या साडीचा, त्यानंतर चौथा दिवस कोणत्या करड्या साडीचा. कोणी सांगितलं हो तुम्हाला? ते देवी आली होती, फोन केला होता की तुमच्या कानात येऊन सांगितलं होतं ही साडी घालायची म्हणून? नाही का? आता ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे, ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांना करू द्या ना. पण तुमच्याजवळ जर
पैसा भरपूर नसेल तर घरात कशाला ओढाताण करता? ते करायची काहीही गरज नाही. आहे का काही गरज? हे सामाजिक शिक्षण स्त्रियांना हवं. आधीच्या काळामध्ये कोणी मरण पावला तर काय करायचे? त्यांना कपडे द्यायचे. का बरं द्यायचे? त्याला दुःखवटा म्हणतात. दुःखवटा माहित आहे ना? दुःखवटा म्हणजे दूर करणे, दुःख वटवणे, दूर करणे. आता काही गरज आहे का त्याची? आता ते कपडे देण्याची काही गरज आहे का? ते फक्त पेटीत ठेवले असतात. कोणत्या कामाचे आहेत? नाही आहे ना? मग ते आपण बदलवायला पाहिजे. परत लग्न कार्यामध्ये अहेर भरपूर देण्याची सवय आहे. दुकानात गेलं तर सगळ्यात आधी दुकानदार विचारते आपके लिए चाहिए की देणग्यां के लिए चाहिए. मग ते देणग्यांसाठी आपण म्हणतो आणि मग ते घेतो आणि त्या जे कपडे असतात ते फक्त मांडव फिरे असतात. या मांडवातून त्या मांडवात, त्या मांडवातून त्या मांडवात. तर ते आपल्याला तसे फिरवायचे नाहीये. आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यायचं आहे. आता या परिवर्तनाचं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगते. आमच्या स्त्रिया ना खूप उपवास करतात ना. आम्ही फक्त बोलतो. मी त्याला एक अपवाद आहे. मी 365 दिवस जेवण करते. वर्षातले 365 दिवसांमधला एकही दिवस मी उपवास करत नाही. आम्ही म्हणतो की पुरुष आमच्यावर अन्याय करतात. आम्ही पुरुषांसाठी उपवास करतो. तुमच्यासाठी केला का कधी? तुमच्या इथल्या तुमच्या मिस्टरांनी एखाद दिवस तरी उपवास? माझ्यासाठी नाही केला म्हणून मी करत नाही. आणि सरांनी मला कधी काही म्हटलं कधीच नाही म्हटलं. ह्या करतात तू का नाही करत? मला पुष्कळांनी विचारलं की मॅडम तुम्ही गौरी नाही करत? नाही करत. मॅडम तुम्ही वडसावित्री नाही करत? म्हटलं नाही करत. का बरं नाही करत? भूक लागते नाही करत. जेवण करते नाही का? बरोबर आहे ना? मग सावित्रीबाई फुलेंनी काय सांगितलं आपल्याला? शिक्षण घ्यायला सांगितलं, समाज बदलवायला सांगितला. आणि आपण काय करतो? बरं, तर आमच्या स्त्रिया बदलतील अशी माझी इच्छा आहे. नक्कीच त्यांच्यात काही ना काही फरक पडेल. आपल्या ज्या चुकीच्या परंपरा आहेत, ज्या चांगल्या परंपरा आहेत, चांगल्या चालीरीती आहेत, त्या आपण पाळल्याच पाहिजेत. देव हा आपण मानलाच पाहिजे. आता देव काय आहे, कोणत्या स्वरूपात आहे हे मी या विषयावर भाष्य करणार नाही, कारण त्यातला माझा काही अभ्यास नाही. पण काहीतरी अशी एक अलौकिक शक्ती आहे की जी आपल्याला मानसिक आधार देते. आपल्याला लहान मोठी अडचण आली की नाही तर आपल्या आई वडिलांची आठवण येते की नाही? पण जर मोठी अडचण आली तर आपण देवाचं नाव घेतो. म्हणजे देव आहे. आपण काही वाईट केलं तर देव आपल्याला शिक्षा करेल अशी भावना आपल्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपण ज्या देवाला मानत असू त्या देवाला मानलंच पाहिजे आणि त्याची भीती ही आपल्या मनामध्ये ठेवलीच पाहिजे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही देवावर विश्वास करू नका किंवा तुम्ही सैराटासारखे वागा, असं अजिबात म्हणणार नाही. ही गोष्ट केलीच पाहिजे. परत एक गोष्ट अजून एक आहे की निसर्गाने ज्या स्त्रियांना काही मर्यादा घातलेल्या आहेत, आपण त्या मर्यादांचंही भान ठेवायला पाहिजे. आपल्याला पुरुषांच्या बरोबरीने चालायचं आहे, त्यांच्या पुढे चालायचं नाहीये. का बरं चालायचं नाहीये? पुरुषांनी आपल्यावर अन्याय केला म्हणून आता आपण त्यांच्यावर जर अन्याय केला तर आपल्या घरची आपले मुलं, आपले वडील यांची काय अवस्था होईल? हे डोळ्यानं डोळा काढण्यासारखं होईल. नाही होणार का? आणि जर आपण प्रत्येकाने डोळ्यानं डोळा, एका स्त्रीने एका पुरुषाचा डोळा काढला तर संपूर्ण, मग तो थांबेल का तसाच? तोही आपले डोळे काढेल. म्हणजे संपूर्ण जगच आंधळं होऊन जाईल. आणि आपल्याला संपूर्ण जग हे आंधळं करायचं नाहीये, तर त्यांना दिव्य दृष्टी द्यायची आहे. आणि हे दिव्य दृष्टी देण्याची शक्ती ही स्त्रियांमध्ये आहे आणि ती शक्ती आपल्याला शिक्षणाने मिळते. त्या शिक्षणाचा आपण प्रत्येक शाळेमध्ये जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा प्रत्येक धड्याचा आपण बारकाईने अभ्यास करायचा आहे. तुम्हाला कोणाचं मोटिवेशनल स्पीच ऐकायची गरज नाहीये, काही गरज नाहीये. तुमची जी पुस्तक आहे ना ती पुस्तक तुम्हाला सगळं शिकवून जाते. बस त्या पुस्तकातला शब्द न शब्द तुम्हाला वाचायचा आहे. मी जे काही आता इथे बोलणार आहे ना ते तुमच्या पुस्तकातलंच आहे. तुम्ही लक्ष द्या फक्त, ते तुमच्या पुस्तकातलं आहे की नाही आणि तुमच्या कोणत्या वर्गातलं आहे. तुम्ही किती चांगला अभ्यास केला, किती लक्षपूर्वक अभ्यास केला हे तुम्हाला त्यावरून समजेल. बघा, एकदा काय होतं ना, एक मुलगा असतो, त्याला एक चकचकीत वस्तू ही जमिनीमध्ये रुतलेली दिसते. काय करेल तो ती वस्तू काढण्यासाठी? सगळ्यात आधी
बोटानं उकरून काढण्याचा प्रयत्न करेल, बरोबर? बोटानं नाही निघाली तर मग काय करेल? एखादी काळी बेडी बघेल, तिच्यानं काढण्याचा प्रयत्न करेल. जर त्याने नाही निघाली तर मग एखादा अंकुशीदार दगड पकडेल, नाही का? आणि त्यानेही नाही निघाली तर मग तो एखाद्या सळाखीचा वापर करेल, पण ती वस्तू काढेलच. ती वस्तू म्हणजे आहे तुमचं ध्येय, की तुम्हाला जीवनात काय व्हायचं आहे. आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे. चांगल्या मार्गाने तुम्हाला ते सर्वच काही करायचं आहे. कधी कधी कोणाला लवकर त्याचा ध्येय साध्य होतो, कुणाला वेळ लागतो. कारण देवानं प्रत्येकाला सारखी बुद्धी दिलेली नाही. प्रत्येकाची बुद्धी ही वेगळी वेगळी आहे आणि त्या प्रकारे त्याला मेहनती करावी लागणार आहे. विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला अभ्यासाचं वेळापत्रक बनवणे खूप आवश्यक आहे. कोणी कोणी अभ्यासाचं वेळापत्रक बनवलंय? कोणीच नाही. सर तर म्हणतात आमच्या शाळेतली मुलं खूप हुशार आहेत, खूप शिस्तप्रिय आहेत, पण मला थोडीशी गडबड दिसत आहे. आहे का गडबड? नाही आहे ना? मग ती शिस्त दाखवा बरं थोडा वेळ, बस थोडा वेळ. तर आपण काय करतो, जेव्हा अभ्यासाचा वेळापत्रक तयार करतो की नाही, तेव्हा 6 वाजता उठणे, 7 वाजता आंघोळ करणे, 9 वाजता जेवणे नाही. आपल्याला हा वेळापत्रक तयार करायचा नाहीये. आपल्याला वेळापत्रक तयार करायचं आहे फक्त 2 तास, 3 तास, 4 तास तुमच्या वर्गानुसार जेवढे तास आवश्यक आहेत तेवढे तास अभ्यास करण्याचा आणि ती वेळ पाडायची. मग बाकीचे कामं तुम्ही कधीही करा. तुम्हाला जेव्हा शाळेतून अभ्यास दिला जातो, तुम्ही घरी जाता काय विचार करता की आधी खेळून टाकतो, आधी टीव्ही पाहून टाकतो, आधी मोबाईल पाहून टाकतो, मग करेल. असं करता करता रात्र होते, झोपायची वेळ येते, दुसरा दिवस सकाळ होतो. ते मग तुम्ही कसं तरी घाई गडबडीत आटपण्याचा प्रयत्न करता. तेही शक्य झालं नाही तर मग शाळेत जाऊन सांगता वही घरी विसरली. हो की नाही? मी आधीच सांगितलं की मला माहित आहे, कारण माझा विद्यार्थ्यांशी नेहमी रोजच संबंध येतो. तर आणि हे सर्व करत असताना काय होतं, नाही आपल्याला टीव्ही पाहण्यात आनंद मिळतो, नाही खेळण्यात आनंद मिळतो, नाही मोबाईल पाहण्यात आनंद मिळतो, नाही झोपण्यात आनंद मिळतो. कारण आपल्या डोक्यात तेच चालत राहते, माझं राहिलं, माझं राहिलं, माझं राहिलं. हो की नाही? म्हणून सगळ्यात आधी जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो सगळ्यात आधी करा. त्यानंतरचा पूर्ण वेळ तुम्हाला मोकळाच आहे आणि तुम्ही मग नंतर ज्या काही क्रिया कराल त्या क्रियांचा तुम्हाला पूर्ण आनंद मिळेल. बघा, आपल्या ध्येयाच्या मागे धावत असताना तुम्हाला काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागेल. कारण शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. खलाशी म्हणजे काय होते माहिती का? सांगा ना मग. जो नाव चालवतो, नाही का? जेव्हा त्या समुद्रामध्ये वादळ उठलेलं असेल, तुफान असेल, समुद्र खवळलेला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा खलाशी जर सागराचा दुसरा किनारा गाठत असेल तर तोच उत्तम खलाशी असतो. अन्यथा त्या शांत समुद्रामध्ये तर कोणीही सागराचं दुसरं टोक गाठेल आणि त्यानंतर तो काय करेल, पुन्हा जर त्याला वादळ वाऱ्यांचा सामना करावा लागला तर तो त्यात अपयशी होईल. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. कोंबडी माहिती आहे? कोंबडी पाहिली आहे? कोंबडी अंडे देते ना. मग ज्याच्याकडे कोंबडी असते तो काय करतो, सगळी अंडी गोळा करतो आणि एका टोपलीत ठेवतो. त्यानंतर ती कोंबडी काय करते, त्या अंड्यांना उबवते. तिचा जो काही काळ असतो तेवढा काळ ती उबवते, पिले तयार होतात आणि मग त्या अंड्यातून बाहेर निघण्यासाठी ते कोंबडीचे जे पिलू आहे ते ठोके मारत असतात. ठोके माहिती आहे का तुम्हाला? किती वेळ ठोके मारतात माहिती आहे? निदान 48 ते 72 तास, म्हणजे 2 ते 3 दिवस. मग आताचा आळशी मनुष्य काय विचार करतो की काय या पिलाला ठोके मारू द्यायचे, पातळ तर कवर आहे, फोडून टाकतो ना, त्या पिलाला बाहेर निघू देतो. पण जेव्हा तो तसं करतो तेव्हा तो पिलू 2 ते 3 तासात मरतो. आणि ज्या वेळेस हा कोंबडीचा पिलू स्वतः ठोके मारून त्या पातळ कवरच्या बाहेर येतो त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये एवढी शक्ती तयार झालेली असते की तो बाहेरच्या जगामध्ये जिवंत राहू शकेल. म्हणून माझी पालकांना विनंती आहे की मुलांना ठोके मारू द्या, तुम्ही ठोके मारून देऊ नका. परीक्षा जवळ आली
की सरांना भेटू नका, काही गरज नाही त्याची, कारण आपण जेव्हा श्रम करतो आणि श्रमाने जे आपल्याला मिळते त्याचा आनंद हा गगनात न मावण्यासारखा असतो. आणि बिना परिश्रमाने जर आपल्याला एखादी गोष्ट मिळाली की नाही तर ते काही जास्त काळ टिकत नाही. ज्यानं कॉपी करून पहिला नंबर घेतला असेल ना त्याचं मन त्याला खात राहते का मी या लायकीचा नव्हतो. आणि जो स्वतःच्या बळावर पहिला नंबर घेतो त्याला आनंद असतो की मी जे काही केलं ते स्वतःच्या बळावर केलं. आताचा मनुष्य कसा आहे माहितीये का, आळशी आहे. आळशी कसा आळशी आहे, त्याला असं वाटते मी थोडंसं काम करावं आणि मला खूप सारा पैसा मिळाला. विद्यार्थी तसेच आहे, त्यांना असं वाटतं मी इतकूच अभ्यास करावा ना मला भरपूर मार्क्स मिळाले. आपण तर त्याच्याही पुढे गेलो, फक्त बसून राहायचं, आ करायचं, देवांना आपल्या तोंडात टाकायचं. शक्य आहे का असं? नाही. आणि आपल्याला हे शक्य नाही हे लक्षात ठेवायचं आहे आणि हे कधीच आपल्याला विसरायचं नाहीये. तुमच्या 6व्या वर्गामध्ये बहुमोल जीवन कविता आहे ना, कोणता क्रमांक आहे त्या कवितेचा, कोणत्या त्या पाठाचा क्रमांक कोणता कोणता आहे? हा 18 आहे की 13 आहे? पुस्तक जाऊन पाहायची. ठीक आहे. कोणी लिहिलेली आहे? रमण रणदिवे यांनी लिहिलेली आहे. लिहिलेली आहे ना? लिहिली आहे की नाही? मला माहित आहे, मी तर नाही शिकवत 6व्या वर्गाला. मी 2017ला शिकवलं होतं 6व्या वर्गाला. म्हणजे कोणतीही गोष्ट करताना ती लक्षपूर्वक करायची असते. हे काम आपलं आहे. आई म्हणते, बाबा म्हणतात, शिक्षक म्हणतात म्हणून नाही, तर स्वतःसाठी करायचंय. आई वडील आपले आराध्य दैवत आहेत, ते आपल्या चांगल्यासाठी म्हणतात, पण त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. आपल्या शिक्षकांचा त्यामागे कोणता स्वार्थ नाही. आपल्या आई वडिलांचा कोणता स्वार्थ आहे माहितीये का? माझ्या म्हातारपणी हा माझं पालन पोषण करेल. पण शिक्षकाचा यामागे कोणता स्वार्थ नाही. त्याला असं फक्त एवढं वाटतं की माझा विद्यार्थी हा चांगला घडावा. तुमच्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निकडून पडती तरीही झाड सारखे झडते का, भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. अभ्यास करावं असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्याला वाटतं शांत बसावं. मी 800 माणसाची गोष्ट का बरं सांगितली तुम्हाला, कारण आपल्याला असं वाटतं पण शांत बसावं, काहीच नाही करावं. अभ्यासही कुणाला करावं असं वाटत नाही, पण तो करावा लागतो. कारण अभ्यासातून आपल्याला जीवन जगण्याची कला शिकतो आपण. पुस्तकं ही फक्त नोकरी मिळवण्याचं साधन नाहीये, तर आताच्या ज्या पुस्तकं आहेत त्या माणसाला माणूस बनवण्यासाठी काय आवश्यक आहे ते आपल्याला शिकवतात. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिहिल्या भिडावे आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेळा कुणास फिरून मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे संकट येतात त्या संकटांशी 2-2 हात करायचे. कारण आपल्याला हे जे बहुमोल जीवन मिळालेले आहे हे बहुमोल जीवन असे सहज संपवण्यासाठी नाहीये. म्हणतात की माणसाचे जीवन हे कितीतरी योनी पूर्ण केल्यावर माणसाला मनुष्य जीवन मिळत असते. आणि ते मनुष्य जीवन जे आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपल्याला सार्थकी लावायचं आहे. बघा, आता मी एका महत्वाच्या विषयावर येणार आहे. आपल्याला आपल्या जगामध्ये खूप वाईट गोष्ट आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते की मुलं आणि मुली, मी असं नाही म्हणणार की मुली चोरीला जातात, मुली काही कमी नाही आहे, मुलांनाही चोरून घेऊन जातात. आणि एक मुलगी जेव्हा चोरीला जाते ना तेव्हा सोबत एक मुलगाही चोरीला जाते. आपण म्हणतो मुलीचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, पण मुलीच्या सोबत एका मुलाचंही लग्न आहे ना, हो की नाही. दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, 2 बाजू. त्याच्यामुळे एकावरच दोष देण्यात काही अर्थ नाही. बेटी पापा की परी होती है तो बेटा क्या होता है? हाँ, क्या बोले? माता मगरमच्छ, माता प्यारा दुलारा, नाही का. मला असं वाटलं की पापा का राक्षस होता है असं म्हणा, प्यारा दुलारा होता है की नाही.
तो बेटी पापा की परी होती है, तो अपनी बेटियों को सब काम सिखाइए, क्योंकि आज ऐसी अवस्था आई है कि हमारी माँ बोलती है मेरे बेटी ने कुछ काम नहीं की, मेरी बेटी तो सिर्फ पढ़ाई में ही रही, तो क्या बेटा घर में झाड़ू पोछा ही करते रहा क्या? बेटा भी तो पढ़ा है की नाही? तर सगळे काम हे सगळ्यांना आले पाहिजे. शिक्षणासोबत आपले जे घरचे काम आहे ते मुलांनाही आले पाहिजे, मुलींनाही आलं पाहिजे. कारण आपण जर केलंच नाही तर पुढचा काळ असा येईल की आपले काम कोण करणार. काय असताना आपण बाल विवाह मुक्त भारताची शपथ घेतली यावर्षी. घेतली की नाही? दिवाळीनंतर घेतली की नाही घेतली? हा, तर त्याची गरज का बरं पडली? आधीच्या काळामध्ये हे आई वडील बालविवाह करून द्यायचे, पण आताच्या काळामध्ये मुलंच बालविवाह करतात आणि त्यांनी ते करू नये म्हणून बालविवाह मुक्तीची शपथ ही घेण्यात आली. तर आपण बालविवाह करायचा नाहीये. कोणतंही काम डिसिजन घेताना विचारपूर्वक करायचं आहे आणि आई वडिलांना विश्वासात घेऊन करायचं आहे. समजा त्यांनी जर नकार दिला तर समजायचं की आपलं कुठेतरी चुकतंय आणि मग त्यावेळेस आपल्याला माघार घेणे हेच आपल्या हिताचं राहणार आहे, हे मी आजच्या प्रसंगी इथून सांगणार आहे. त्यानंतर बघा, आता आपल्या आयुष्यामध्ये एक मोबाईल नावाचा मनुष्य आला आहे ना, आणि जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे मोबाईल. म्हणजे सगळ्यात मोठं विद्यापीठ, सर्व ज्ञान मिळते बरं तिथून. आमच्या महिला भगिनी त्या मोबाईल मधून घरातले जुने कपडे कोणत्या दिवशी द्यायचे, मेलेल्या व्यक्तींचे फोटो देवाजवळ ठेवायच्या नाही, त्याच्यानंतर ह्या दिशेलाच असू नये, त्या दिशेला असू नये, तुळशीचं झाड या दिवशी लावायचं नाही, असे नवीन नवीन नियम त्यांनी त्या मोबाईल मधून शोधून काढले. त्यांना कोणी सांगितलं तर देव जाणे, आणि तो मोबाईल मध्ये लिहिणाराही कोण आहे तर देव जाणे. त्याला देवाने येऊन सांगितलं की काय, असं कधी कधी मला शंका येते. तर बघा, हा जो मोबाईल आहे की नाही, हा मोबाईल आपल्याला निरनिराळ्या विषयाचं ज्ञान पाजळत असते, पण जे ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष समाजामधून मिळतं ना, ते ज्ञान ह्या मोबाईल मधून निघू शकत नाही. ह्या मोबाईलला आपण आपलं एवढं म्हणजे जीवस्य कंठस्य समजून बसलेलो आहोत की आपल्याला असं वाटतंय मोबाईल म्हणजे आपलं जग, आपल्या भावनाच सगळ्या संपलेल्या आहेत. मोबाईल मध्ये आपण पाहिला कोणाचा वाढदिवस आहे, आपण लगेच लिहितो हॅपी बर्थडे. कोणी एखादा मरण पावला, सरळ लिहितो विनम्र अभिवादन. म्हणजे एका क्षणाच्या आधी आम्ही लिहिला हॅपी बर्थडे आणि दुसऱ्या क्षणामध्ये आम्ही लिहितो विनम्र अभिवादन. आमच्या भावना कुठे आहेत? आमच्या भावना मेल्या सगळ्या. आधी एखादा मनुष्य मेला की नाही तर 10 दिवस त्याचं कमीत कमी दुःख करत बसायचे, आणि एखादं बाळ जन्माला आलं तर निदान 12 दिवस त्याचा आनंद साजरा करायचे. आता ते काही राहिलंच नाही. तर ह्या भावना शून्य करण्याचं काम हा मोबाईल करत आहे. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला कोणत्याही मोबाईल मधून मोटिवेशन घेण्याची गरज नाही. तुमच्या शाळेमध्येच खूप सारे मोटिवेशन्स आहेत. जसे तुमच्या शाळेचे प्राचार्य श्री भुरे सर यांच्यात उत्तम प्रशासन गुण आहे. हे उत्तम प्रशासन गुण तुम्ही रोज येता शाळेमध्ये, सरांचं निरीक्षण करा, किती छान शाळा त्यांनी व्यवस्थित चालवलेली आहे आजपर्यंत, हे त्यातून शिकून घ्या. पीजे भोयर सर हे उत्तम संचालक आहेत, इतकं सुंदर निवेदन करतात ते, त्यांच्यासारखं निवेदक मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. हे तुम्ही त्यातून शिकायला पाहिजे. परत तुमच्या शाळेचे रिटायर्ड झालेले तरुणे सर, हे तरुणे सर धीरगंभीर आहेत. कोणतीही कठीण संकट असेल तर त्या संकटाच्या वेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे बदलत नाही. हे सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या शाळेत राहंडाले सर आहेत, त्यांच्याकडूनही तुम्हाला जे काही शिकता येईल, भरपूर काही शिकण्यासारखं आहे, ते सुद्धा तुम्ही तिथून शिकावं. तुमची गॅदरिंग ही खूप चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे. तर हे तुमच्या शाळेच्या मध्ये असणारे सर्व शिक्षक वृंद, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि तुमच्या संस्थेचे सगळे व्यक्ती यांचा टीमवर्क आहे. त्याबद्दल मी राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय व तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाला शुभेच्छा देते की त्यांच्या या परिवाराने खूप चांगले कार्यक्रम हे नेहमी घडवून आणत असतात. शेवटी मी हेच म्हणेन की आपल्याला इयत्ता 5वी मध्ये
माझं शाळेचं नक्की झालं, वासरू, त्यानंतर प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, इयत्ता 6वी मध्ये बहुमोल जीवन, आता उजाडेल, 10वी मध्ये भोली, आणि आम्ही शिकत असताना 12व्या वर्गामध्ये कणा ही कविता होती. हे आपल्याला जीवनाचा सार शिकवून जातात. आणि हे जर तुम्ही उत्तम पद्धतीने वाचलं तर तुम्हाला पुढे कधीच डगमगायची वेळ येणार नाही. मी शिकत असलेल्या 12व्या वर्गातल्या कणा या कवितेच्या काही ओळी तुम्हाला सांगते. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर हसला नंतर बसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी. कारण आपल्याकडे माहेर वाशिन जेव्हा येते ना, आपली मुलगी येते, आपण तिला मोकळ्या हाती जाऊ देत नाही, काहीतरी बांधून देतो ना. तशी गंगामाई माहेर वाशिन पोरी सारखी आली, 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी. बायको मात्र वाचली, सर्व घेऊन गेली, फक्त माझी बायको तेवढी वाचली. भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं सगळं गेलं, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवून गेली, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाड काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. आपल्याकडे कोणी सांगितलं की नाही मंदिराचं बांधकाम सुरू आहे, कशाचं बांधकाम सुरू आहे, तर आपण समजून जातो वर्गणी मागायला आला, समजतो ना. तसंच या सरांना असं वाटलं की हा सांगत आहे की पडकी भिंत बांधतोय, चिखलगाड काढतोय, तर माझ्याकडे हा वर्गणी घ्यायला आला असेल. म्हणून त्यांनी खिशाकडे हात नेला, त्यांच्या खिशाकडे जाणारा हात पाहिला आणि तो मुलगा म्हणाला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. आणि असंच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लढायचं आहे. तुम्ही माझे शब्द ऐकून घेतले. राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने मला इथे बोलावलं आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. बोलो राष्ट्रमाता इंदिरा गांधी की जय हिंद. धन्यवाद.